हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत हेमंत सावंत लिखित कादंबरी अटूट नातं. चला तर मग ऐकूया भाग 7. घड्याळात 6चे टोल पडले. तसं नम्रतानं हातातलं पुस्तक मिटलं. डेस्कवरची वही व पुस्तक उचलत ती काउंटरकडे वळली. रजिस्टरवर सही करत तिनं लायब्ररियन राऊतकडे पाहिलं. राऊत देखील तिच्याकडे पाहून हसले. काय, आज बऱ्याच दिवसांनी आलीस? होय ना, आज शिकवणीला सुट्टी होती. म्हटलं तेवढाच वेळ कारणी लावावा. शिवाय अभ्यासाला फारसा वेळ कुठे मिळतोय. तशी तुला गरज नाही हं नम्रता, एकपाठी आहेस तू. त्यावर नम्रता नाकाला चुनी पाळत हसली. छान, चढवा मला हरभऱ्याच्या झाडावर, आयडेंटिटी कार्ड घेत ती म्हणाली. आणि राऊत काय म्हणतायत याकडे लक्ष न देता ती झटकन तेथून बाहेर पडली. आज बऱ्याच दिवसानंतर ती इतका वेळ लायब्ररीत बसली होती. खरं तर ही गोष्ट तिच्या देखील लवकर लक्षात आली नव्हती, पण राऊतांनी तिला याची आठवण करून दिली होती. खरंच किती दिवस झाले या गोष्टीला? 3 महिने की 4 महिने? चालता चालता ती विचार करू लागली, पण तिला या साऱ्या प्रश्नाचं उत्तर काही सापडलं नाही. नाही म्हणायला या 3-4 महिन्यात घडून गेलेल्या अनेक प्रसंगाची आठवण मात्र झाली. कॅप्टन साहेबांच्या घरात ती आता चांगलीच रुळली होती. अभिजित व सोनालीला तर तिचा लळाच लागला होता. त्यांचं देखील तिच्याशिवाय पान हलत नव्हतं. ती नसली की पंत त्यांना हवे असायचे. त्यातूनही सर्वात चांगली गोष्ट घडली होती ती म्हणजे त्या दोघांनी पूर्ववत शाळेत जायला सुरुवात केली होती. आपल्या मनावरचं एक ओझं उतरल्याची जाणीव तिला झाली होती. त्या घराला घरपण द्यायचा जो निर्धार तिनं केला होता त्यात बऱ्याच अंशी ती सफल झाली होती. राहता राहिली ती एकच गोष्ट, दोघांच्या मनातील पित्याविषयी असलेला तिरस्कार, गैरसमज दूर करणे. तिचे प्रयत्न चालूच होते, पण अद्याप तिला त्यात यश आले नव्हते. त्या दोघांच्या मते कॅप्टन जय हा केवळ एक दुष्ट सैनिकच होता. त्यांना आपले वडील मानायला ते तयार नव्हते. जयला हे दुःख सलत होते, पण एकूणच घडलेल्या गोष्टीत समाधान मानायला तो शिकला होता. दोघांना हसताना खिदळताना तो लांबून पाहत होता. पंत त्याला धीर देत होते. मधूनच ती देखील त्याची समजूत काढत होती. केव्हा तरी आपण यात यशस्वी होऊ असंच तिला वाटत होतं. विचाराच्या नादात आपण जिना उतरून केव्हा खाली आलो ते तिच्या लक्षात देखील आलं नाही. समोर एकदम प्रचंड पटांगण दिसताच ती भानावर आली. खांद्यावरचा पदर सावरत तिनं आजूबाजूला पाहिलं. तसं कोणी दिसायची शक्यता नाही हे तिला माहिती होतं, आणि तसं कोणी दिसावं ही तिची अपेक्षा देखील नव्हती. सहजच तिची नजर फिरली आणि ती जाम दचकली. सांस्कृतिक हॉलच्या पायरीवर वरुण नाईक बसलेला तिला दिसला. इतक्या लांबूनही तो आपल्याकडेच रोखून पाहतोय हे तिच्या लक्षात आलं. तशी तिनं घाईघाईत मान फिरवली आणि नेमकं काय करावं हा विचार ती करू लागली. गेला महिनाभर ती त्याला आपल्या पाठीपाठीस फिरताना पाहत होती. त्याच्या नजरेतली ती विशिष्ट चमक तिला चांगलीच जाणवली होती. प्रेम या शब्दाला तिचा बिलकुल विरोध नव्हता. उलट ती अनुभूती घ्यायचेच तिचे दिवस होते. पण ती वेडी नव्हती. प्रेम आंधळं असतं हे तिला माहिती होतं, पण तसं आंधळं प्रेम करायची तिची तयारी नव्हती. डोळस प्रेमावर तिचा विश्वास नव्हता. आणि वरुण नाईक कोण आहे याची तिला कल्पना होती. नाईक असोसिएटच्या कित्येक जाहिराती तिनं वृत्तपत्रातून पाहिल्या होत्या. लक्षाधीश बापाचा तो एकुलता एक पुत्र होता. तिच्या बरोबरीनं शिकत होता. फक्त डिव्हिजन काय ती वेगळी होती. कॉलेजमधल्या हँडसम आणि पॉप्युलर मुलात त्याचा नंबर बराच वरचा होता. ज्या दिवशी निबंध स्पर्धेचा निकाल लागला होता त्यावेळी ज्या काही मोजक्या तरुणांनी बेधडक येऊन तिचं अभिनंदन केलं होतं त्यात तो देखील होता. त्या क्षणी तिला त्याच्या नजरेतली ती विशिष्ट चमक जाणवली होती, पण तिनं त्याकडे दुर्लक्षच केलं होतं. नंतर ज्या वेळी
त्यानं तिच्याकडे पाहायचा प्रयत्न केला होता तेव्हा तिनं एकतर आपली मान फिरवून घेतली होती किंवा तेथून काढता पाय घेतला होता. आपण ह्याला अवॉइड करतोय हेच तिनं दाखवून द्यायचा प्रयत्न केला होता. आणि आज परत एकदा जणू तो तिची वाटच पाहत होता. आपली मनाच्या तळापासून ती जाणीव सरसरत वर आली तशी ती हादरली. आपलं शरीर थरथरून लागल्याचा तिला भास झाला. कसाबसा तिनं स्वतःवर ताबा मिळवला आणि ती जागेवरून हलली. भरभर पावलं टाकत तिनं पटांगण पार केलं आणि ती गेटच्या दिशेने चालू लागली. मध्येच तिनं मान वळवत तो बसला होता त्या दिशेला पाहिलं. तो तिथं नसलेला पाहून तिनं समाधानाचा सुस्कारा सोडला. पण पुढच्या क्षणी ती परत एकदा भीतीनं थरारली. पाठीमागून येणारा मोटरसायकलचा विशिष्ट आवाज तिनं चटकन ओळखला. आपण धूम ठोकावी असं प्रकर्षाने तिला वाटत होतं. पण पाठोपाठ आपलं शरीर आपल्याला साथ द्यायला तयार नाही हेही तिला जाणवलं होतं. कानात प्राण एकवटून ती जवळजवळ येत चाललेल्या मोटारसायकलचा आवाज ऐकून लागली. काही क्षणातच तिला मोटरसायकलवर बसलेला वरुण दिसला. पाठोपाठ त्यानं मोटरसायकल आडवी घालत थांबवली. मिस नम्रता. त्याच्या आवाजातला हळुवारपणा तिच्या मनाला स्पर्शून गेला. पण त्याचबरोबर त्यात कसलासा निर्धार आहे याची जाणीव तिला झाली. क्षणभर ती विचारात पडली. मग तिनं झटकन आपली मान वर उचलली. त्याच्या घाऱ्या डोळ्यात आपली नजर एकटक रोखली. काय मिस्टर नाईक? थंड आवाजात तिनं विचारलं. मला तुमच्याशी बोलायचं आहे, वरुण देखील तितक्याच थंडपणे म्हणाला. त्याच्या नजरेतली ती विलक्षण चमक परत एकदा डोळ्यात उमटून गेली. नम्रतानं दाताखाली खालचा ओठ आवळत स्वतःचा मानसिक तोल सावरला. त्यासाठी असलं असभ्य वर्तन करायची गरज होती का? तसं म्हटलं तर होती. कारण मी असं वागलो नसतं तर खचितच तुम्ही थांबला नसता आणि मला जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते तितकंच महत्त्वाचं आहे. असं? मग सांगा, ती निर्विकार आवाजात म्हणाली. वरुणनं गोंधळून जात तिच्याकडे पाहिलं. वास्तविक पाहता त्याला जी गोष्ट सांगायची होती ती इतकी रुक्ष नव्हती की भाजी बाजारात जाऊन कांदे बटाट्याचा भाव विचारावा. उलट गेले काही महिने तो एकच शब्द त्यानं हृदयात जपून ठेवला होता, तो त्याला उच्चारायचा होता. तिच्याकडे पाहत असताना त्याला परत एकदा आपल्या विचाराचं हसू आलं. खरंच हिच्या प्रेमात पडावं असं आपण हिच्यात काय पाहिलं? वास्तविक पाहता आपल्याला पोरीची काहीच कमी नव्हती. कॉलेजमध्ये काय किंवा कॉलेजबाहेर काय, आपण कोणत्याही तरुणीला सहज पटवू शकलो असतो. कित्येक तरुणीशी आपण फ्लर्टिंग देखील केलं होतं. मग आपण हिच्या प्रेमात कसं काय पडलो? गेली 3 वर्ष ती सतत आपल्या डोळ्यासमोर असताना आपण तिच्या अस्तित्वाची साधी दखलही कधी घेतली नव्हती. मग गेल्या 4 महिन्यात असा कोणता चमत्कार घडला की ज्यामुळे तिला पाहण्यासाठी आपलं मन तळमळू लागलं? काय होतं हे प्रेम, मिस्टर नाईक? नम्रतेच्या आवाजानं त्याला झटकन भान आलं. येस. तुम्हाला काही सांगायचं नसेल तर प्लीज माझी वाट सोडा. सांगायचं आहे, खरं तर बरंच काही सांगायचं आहे. पण एकतर ही जागा योग्य नाही. तरी पण मला जे काही सांगायचं आहे ते मी 3 शब्दात तुला सांगू शकेल. आय लव्ह यू. नम्रतानं थंडपणे त्याच्याकडे पाहिलं. त्या 3 शब्दांनी खरं तर ती आतल्या आत मोहरली होती. पण वास्तवाचं भान सोडायची तिच्या मनाची तयारी नव्हती. झालं बोलून की आणखीन काही बाकी आहे? म्हणजे? वरुणनं आ वासत तिच्याकडे पाहिलं. मिस्टर नाईक, तुम्हाला काय सांगायचं होतं हे मी केव्हाच ओळखलं होतं. पण ही गोष्ट टाळण्याचा मी सतत प्रयत्न केला होता. वास्तविक पाहता तुम्ही ते ओळखायला हवं होतं. याचा अर्थ तुमचं कोणावर प्रेम आहे? नाही, तेवढा वेळ माझ्याकडे नाही. आणि समजा मला तो मिळाला तरीही मी तुमच्यावर प्रेम करू शकणार नाही. कारण तुम्ही कोण आहात हे जसं मला माहीत आहे तसंच किंबहुना त्यापेक्षा जास्त मी कोण आहे मला जास्त माहीत आहे. समोर अग्नी दिसत असताना त्यात
हात घालून हात भाजला म्हणून आयुष्यभर मला रडत बसायचे नाही. असलं आंधळं प्रेम मला नको आहे. व्हॉट डू यू मीन? मग प्रेमाची तुमची व्याख्या काय आहे? रोमिओ ज्युलियट, लैला मजनू यांचं प्रेम आंधळं नव्हतं असं म्हणायचं आहे की काय तुम्हाला? बरोबर ओळखलंत. त्यांचं अमर प्रेम होतं. त्यांचं अमर प्रेम हेच खऱ्या अर्थी डोळस प्रेम होतं. कारण आपल्या प्रेमाचा शेवट कसा होणार आहे हे त्यांनी ओळखलं होतं. समोर धगधगता अंगार दिसत असताना देखील त्यांनी कसल्याही परिणामाची स्थिती न करता त्यात स्वतःला झोकून दिलं होतं. प्रेमासाठी त्यांनी डोळसपणे मृत्यूला आलिंगन दिलं होतं. माझ्या प्रेमाची हीच व्याख्या आहे. तुमचं आंधळं प्रेम मी तुम्हाला दिलेल्या उदाहरणासारखं आहे आणि ते करायची माझी तयारी नाही. प्लीज आता मला जाऊ दे. नम्रतानं तिथून जाण्यासाठी पाऊल उचललं. तोच वरून म्हणाला, ठीक आहे, मग मी माझं आंधळं प्रेम तुम्हाला सिद्ध करून दाखवेल. नम्रतानं त्याच्याकडे पाहायचं टाळलं आणि झटकन पुढे सरकली. केव्हा एकदा आपण त्याच्यापासून दूर जातोय असं तिला झालं होतं. आंटी आली, आंटी आली, सोनाली जोरजोरात टाळ्या पिटत ओरडली. नम्रतानं तिच्याकडे पाहत हात हलवला आणि ती जिन्याच्या पायऱ्या चढू लागली. आज 2 दिवसानंतर ती इकडे आली होती. 2 दिवसांकरता अभिजित व सोनाली विभावरीच्या घरी राहायला गेले होते. कोर्टानं जरी जयला आपल्या मुलांचा ताबा दिला असला तरी त्यांनी एक अट त्याला घातली होती. विभावरीच्या आईवडिलांना त्या दोघांना भेटता येणार होतं. वेळ प्रसंगी 2-3 दिवसांकरिता आपल्या घरीसुद्धा घेऊन जाता येणार होतं. 2च दिवसांपूर्वी विभावरीचे वडील आले होते आणि अभिजित व सोनालीला 2 दिवसांकरिता घेऊन गेले होते. ती वयस्क व्यक्ती कोण हा तिला पडलेला प्रश्न त्या दिवशी आपोआप सुटला होता. मग 2 दिवसांसाठी ती देखील तिकडे फिरकली नव्हती. दुपारीच भागवत सरांनी तिला निरोप पाठवला होता. कॅप्टन जयनं त्यांना फोन केला होता आणि अभिजित व सोनाली बंगल्यावर आल्याचं तिच्या कानावर घालायला सांगितलं होतं. तो निरोप ऐकल्यापासूनच केव्हा एकदा तिला तिथं जातोय असं झालं होतं. जिना चढता चढता नम्रताला हे सारं आठवलं आणि ती स्वतःशीच हसली. काय वेळाबाई! जिन्याच्या शेवटच्या पायरीवर उभं राहून तिच्याकडे पाहणाऱ्या सोनालीकडे पाहत ती म्हणाली. तशी सोनाली खुदकन हसली. मग पुढे होताच तिनं नम्रताच्या पायाला घट्ट मिठी मारली. नम्रताने तिला उचलून घेतलं आणि तिच्या गोबऱ्या गालाची पप्पी घेतच ती खोलीकडे वळली. सोनालीचा आवाज ऐकून अभिजित दरवाजात येऊन उभा राहिला होता. दरवाजाच्या दोन्ही कडेवर हात ठेवून त्याने जणू तिची आत यायची वाटच अडवली होती. त्याचा काहीसा गंभीर चेहरा पाहून नम्रताने सोनालीकडे पाहत भुवया उडवत प्रश्न केला, बापरे, तुझा दादा भारीच रुसलेला दिसतोय. काय झालंय त्याला? मला काय माहीत. सोनालीनं हाताची मूठ हलवली. नम्रताने तिला खाली ठेवलं आणि गुडघ्यावर वाकत तिनं अभिजितकडे पाहिलं. हं, काय लाडोबा, तुम्ही हे दोन्ही गालात लाडू का धरलेत? ही वाट का अडवली आहे? बोलता बोलता नम्रतानं त्याच्या दोन्ही फुगीर गालावर हलकीशी चापट मारली. मी ही वाट सोडणार नाही, अभिजित गुरकावल्यासारखा आवाज काढत म्हणाला. अरे पण का? असं काय केलंय तुझ्या आंटीनं? प्रथम आम्हाला सांगा. आम्ही मागू ते तुम्ही देणार का? तरच मी वाट सोडेल. बरं बाबा, देईन. पण काय हवं ते तरी सांगा. खाऊ हवाय, खेळणी हवीत की पिक्चरला जायचंय? आम्हाला त्यातलं काहीच नको. मग काय पाहिजे? आंटी, परवापासून आमच्या शाळेला ख्रिसमसची सुट्टी लागणार आहे. माझा मित्र बॉब तिकडे खूप दूर गोव्याला जाणार आहे. आम्हाला देखील तसं कुठेतरी जायचं आहे. आंटी, आम्हाला तू नेशील ना? बोलता बोलता अभिजित व सोनालीनं तिच्या शरीराला विळखा दिला आणि अंग घासत ते तिच्याकडे पाहू लागले. एव्हाना हा दोघांनी रचलेला कट आहे हे नम्रताच्या लक्षात आले. तिला त्या गोष्टीचं हसू आलं. लबाडांनो, आंटीला फसवता काय? बोलता बोलता तिनं दोघांचे गालबुच्चे घेतले. दोघंही ठहका मारत हसत राहिले. मग हसू आवरत अभिजितनं परत एकदा तिच्याकडे पाहिलं. आंटी नेणार आम्हाला? आमचे आजी आजोबा देखील गावाला जाणार आहेत.
मम्मी देवाकडे गेल्यापासून आम्ही कुठेच गेलेलो नाही. नम्रताला पटकन काय उत्तर द्यावं हे सुचलं नाही. एखादी साधी गोष्ट असती तर ती पंतांना सांगून आणता आली असती, पण ट्रीप हा निर्णय तिला घेता येण्यासारखा नव्हता. तिनं हळूच जयच्या खोलीकडे पाहिलं. कदाचित तो हे सारं ऐकत असेल असंच तिला वाटलं, पण तिची निराशा झाली. खोलीचा दरवाजा बंद होता, पण मग तो एकदम उघडला गेला आणि हातातली काठी टेकत जय बाहेर आला. सहजच पाहतोय असं दाखवत त्यानं नम्रताकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच होय अशी खूण करत तो परत खोलीत गेला. पाठोपाठ दरवाजा बंद झाला. नम्रताच्या डोळ्यात नकळतच पाणी आलं. किती प्रेम करत होता तो आपल्या मुलांवर, आणि नियतीनं कसली क्रूर चेष्टा केली होती त्याच्याबरोबर. आंटी सांग ना, अभिजितच्या प्रश्नानं ती भानावर आली. ओके, आपण जाऊ, पण कुठं जायचं आहे ते मी ठरवीन. आपल्याबरोबर कोण कोण येणार ते देखील मी ठरवीन. आंटी, आपण आजोबांना सोबत घेऊ, पण तो दुष्ट सैनिक आपल्याबरोबर नको. मी काय सांगितलं अभि? आपल्याबरोबर कोण कोण येणार ते मी ठरवीन, आणि आपण जीपनं जायचं आहे. आता मला सांग, ती कोण चालवणार? सैनिकाशिवाय ती कोणाला चालवता येते का? पण आपण नक्की जायचं ना? हो, अगदी नक्की. आता तुम्ही अभ्यासाला लागा बघू. मी आजोबांशी बोलत बसते. ट्रीपला जायचं आहे ना आपल्याला? होय होय. दोघांनी एकच गलका केला आणि ते दोघं खोलीत निघून गेले. नम्रता सुस्कारा सोडत जिन्याकडे वळली. आपल्या पाठोपाठ जय येईल याची तिला कल्पना होती. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.